दादा, तुमच्या चरणांवरती कृतज्ञता वाहू, तुमच्या साऱ्या संकल्पांचे आम्ही पुजारी होऊ. मशीन हाऊस ओपनिंग केलं तर त्यावेळेस MIDC खूप म्हणजे असं हे नव्हतं, खूप डेव्हलप नव्हती ती. तर एखादा जॉब वगैरे जर घेऊन जायचा असेल किंवा आणायचा असेल बाहेरून आणि तो तयार झाल्यानंतर जर डिलिव्हरी करायचा असेल तर तो स्वतः आयरे सर, त्यांच्याकडे बुलेट होती आधी, पण स्वतः गाडीवर ते चालवायचे, पाठीमागे मी धरून डिलिव्हरी द्यायचो आम्ही. ज्यावेळेस त्याला पूर्ण शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं, इथं गुरु गोविंद सिंगला त्यांचा नंबर लागलेला होता त्याचा, तर वैयक्तिक सर तिथं आले होते. पण त्यावेळेसचं डोनेशन ते सरांनी भरलेलं होतं. हा माझ्या आयुष्यातला सर्वात म्हणजे मोठा हे होता की त्यांच्याबद्दलची जी कृतज्ञता म्हणतो ना आपण, तिथून म्हणजे पहिल्यापासून तो कृतज्ञ होतोच मी, पण तिथून पुढे खूप अजून म्हणजे हे होत गेलं. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, एक नॉर्मल प्रॉब्लेम झाला होता. तर मी एकदा असंच हे जी स्टेरेस आहे मागची तिथून खाली येत होतो, स्टेडियमवरून खाली येत होतो. तर मी असं जस्ट आले आणि मी समोर होतो. तर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, काय रे, कसं काय तुझं पाय? म्हणजे मला एकदम ते वेगळं वाटलं की मी तर कधी बोललोच नाही माणसाची किंवा काय. डायरेक्ट त्यांनी विचारलं. म्हणजे असं नाही की ते तिथे बसतात लक्ष नसतं, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे की कोण काय करतंय काय नाही. ती गोष्ट मला खूप चांगली वाटली. आणि एक रक्षाबंधन असतं, आता मी गोष्ट पहिल्यांदाच बघितली ते. तर रक्षाबंधन जे होतं त्या दिवशी आयरे सरांनी स्वतःने सगळ्यांना ते हे बांधलं, धागा बांधलाय. म्हणजे ते पण एक रिलेशन डिफाईन करतं ना की कसं रिलेशन आहे त्यांचं मधल्या लोकांशी. आणि फक्त असं नाही की स्टाफला आहे किंवा काय, जेवढे लोक आहेत तेवढं सगळ्यांना. तर ती गोष्ट माझ्यासाठी फर्स्ट टाईम होती आणि ती जेव्हा बघितली तेव्हा खूप म्हणजे असं चांगलं वाटलं की त्यांनी ते रिलेशन मेंटेन केलेत डे 1 पासून आजपर्यंत आहेत त्यांचे तसेच. त्याच्यामुळे रिस्पेक्ट अजून वाढत चालतो. म्हणजे असं सुरुवातीला आम्ही म्हणजे असं वर्कर आणि मालक असं राहिलोच नाही. एक मित्रासारखे बोलायचो आम्ही. आज आयरे सर आमच्यापेक्षा खूप मोठे होते, पण ते पण याचे मित्रासारखेच बोलायचे, आम्ही पण मित्रासारखं बोलायचो. तसे आमचे संबंध होते पहिल्यापासून आणि अजूनही आहे तशीच. कारण त्यांनी सांगितलेलं आहे, अर्ध्या रात्री काम पडलं मला फोन करा, मला भेटा, तुम्ही तुमच्यासाठी माझे दरवाजे 24 तास उघडे आहे, एवढी आम्हाला परमिशन आहे. अजूनही आम्हाला ज्या केव्हाही आले कंपनीत, आता वायर होतं त्यांना टाईम भेटू नाही भेटू, आम्ही पहिले चौकशी करतो, ते आमची चौकशी करतात, खांद्यावर हात ठेवतात, बरं बाळा काय चाललं, घरी काय चाललं, 2 गोष्टी विचारतात. तेवढं विचारलं तरी आपल्याला एक बरं वाटतं, झालं आहे आपली काळजी करणार कुठेतरी. आयरे साहेब धन्यवाद आम्हाला मदत केल्याबद्दल, आणि अजून पण मुलगा म्हणूनच मानतात, तर माझ्याकडून मस्त थँक्यू. इमटेक्स बँगलोरला जे एक्झिबिशन होतं तेव्हा त्यांच्यासोबत मला एक थोडं बोलण्याची संधी भेटली. त्यांनी पण तेव्हा म्हणजे त्यांचा एक फ्रेंडली स्वभाव, शिकवणं, एकदम अगदीच खांद्यावर हात टाकून आपल्याला बोलणं. आता मी इथे नवीन आहे, पण मला असं एक्सपेक्ट नव्हतं की आमच्या आयरे मशीन टूलचे डायरेक्टर म्हणजे ज्यांनी कंपनी फॉर्म केली, त्यांनी असं खांद्यावर हात ठेवून बोलणं की तू इथे नवीन आहेस, तू कस्टमरपेक्षा मशीनकडे जास्त लक्ष दे, मशीन बघ, एक्सप्लोर कर. शाबासकीचा जो हात राहतो, जो नेहमी आयरे सरांनी आमच्या येता जाता चक्कर मारताना खांद्यावर हात ठेवून जायचे, तर पैशापेक्षा ते खूप मला चांगलं वाटलं. इथं आलो तेव्हा माझ्याकडे परिस्थिती एकदम जेमतेम होती, पण इथं लागल्यापासून माझं उदाहरणार्थ आपण घर वगैरे घेतलं, मी या कंपनीच्या बेसवरच घेतलं. खूप मला त्यांचा मोलाचा सहभाग लाभला. त्यांच्या आपुलकीने विचारपूस करणे, तू कर, ह्या गोष्टी करा, तुम्ही इथे अटेंड करा, तुम्ही ह्याला फॉलोअप करा, इथं जा, हे बघा, तुम्ही कुठं गरज वाटली तर मी स्वतः येतो, तुम्ही माझं युटिलायझेशन कसं करू शकता ते बघा, मी तुमच्याकरता नेहमी अवेलेबल आहे, आय एम अवेलेबल, तुम्ही केव्हाही फोन करा. तर ही जी काय म्हणतात त्याला एकदम वडीलधारी भावना जी आहे, त्याच्यामुळे खूप चांगला अनुभव आहे. सरांचं सर्वात महत्त्वाचं आहे ना, मराठी माणूस आहे, आम्ही 22 वर्षापासून सरांकडे काम करतो आहे, आणि आमच्याकडनं छोटी मोठी चूक झाली असेल, किती मोठी चूक झाली ना, सर कधी ओरडून आम्हाला बोलले नाही. त्यांनी ना नेहमी ना असा प्रोत्साहन केला आम्हाला की तुम्ही शिका, चूक एकदा होते, दोनदा होते, सारखी चूक नाही होत. आज आम्हाला अशा लेवलला आणून सोडले, इंजिनियरसुद्धा आमच्या पुढे ना ठीक आहे. सरांचे वडील आणि माझे वडील चांगले परिचयाचे. ते ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस त्यांचं एक वाक्य होतं
तू नोकरासारखं जाऊ नको. दादाची कंपनी ती तुझी कंपनी म्हणून जा. त्यांचा जो ॲप्रोच आहे सरांचा, आयरे सरांचा, तो ॲज अ एम्प्लॉई मालक असं रिलेशन नाही, आपलं म्हणून आहे. ते आपल्या घरातले सुखदुःखालाही त्यांचं येणं जाणं, किंवा म्हणजे वडील आजारी पडले, भाऊ आजारी पडला, तर वडील आजारी असताना जवळचीच व्यक्ती रोज फोन करेल की कसं वाटतंय, आज काय डॉक्टर म्हटले, सकाळ संध्याकाळ फोन येणार. तर ते कुठेतरी एक हे राहतं की आपण एम्प्लॉई नाही आहेत की जाऊन पाट्या टाकायच्या आणि पगार घ्यायचं असं. तर त्यामुळे त्या याच्यात गुरफटलं गेलो म्हणा, किंवा एक अटॅचमेंट वाढली. आणि राहिलं तर पर्सनल नातंच आणि ऑफिशियल नातं एक थोडंसं हे राहतो. त्यांची जी आरडाओरड ती वडिलकीच्या याच्याने होती, आणि मी माझ्या लाईफमध्ये 2च लोकांना घाबरतो, रिस्पेक्ट करतो, एक घरी वडील आणि एक हे. जेव्हा मी इंटरव्ह्यूला आलो होतो तर मला अपेक्षित होतं की सर मला फक्त प्रोफेशनली टेक्निकली काही गोष्टी विचारतील. माझे वडील जाऊन 5 महिने झाले होते. माझ्या डोक्यात ते केसही नव्हते तेव्हा सरांनी मला विचारलं होतं की घरी कोण कोण आहे, लग्न झालं आहे का, लोन आहे का तुझ्यावरती. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी मला विचारल्या की मला असं झालं की बापरे, इथंच काम करायचं मला. म्हणजे एवढा सरांना तेवढा, म्हणजे मी तर नवीन होतो सरांसाठी, तरी एवढ्या आपुलकीने त्यांनी मला 4 प्रश्न विचारले. तर तेव्हापासून सरांचा खूप माझ्यावरती हे प्रभाव आहे, आणि सरांच्याबद्दल असा आधार आहे मला खूप मोठा, की काही झालं तरी मला माहिती मी सरांकडे गेलो तर तो प्रॉब्लेम सॉल्व होईल. इनमें रिस्क लेने की कैपेसिटी बहुत अच्छी है और काफ़ी आगे की सोचते हैं. मतलब एक छोटा सा एग्जांपल अगर मैं देना चाहूँ, ये यूनिट खरीदने के वक्त पूरी फैमिली इंक्लूडिंग मी वाज अगेंस्ट इट, बट आज यहाँ हमको जगह कम पड़ रही है. तो ये 2 क्वालिटीज़ काफ़ी स्ट्रॉन्ग है, रिस्क टेकिंग कैपेसिटीज एंड हैविंग सम फोरसाइट अँड सम विजन. इथं जेव्हा मी होतो ग्लोबटेकला, तेव्हा कुठली गोष्ट असेल तर ते आपल्याला समजून सांगतात. सगळ्यात पहिले म्हणजे आल्यानंतर म्हणजे असं कधी वाटलंच नाही की ते आपले बॉस आहेत. एक खांद्यावर हात ठेवून ज्या पद्धतीने ते समजून सांगतात ते खूप भारी आहे. आणि असं माझ्याचबद्दल नाही तर इथं सगळ्यांबद्दल हाच अनुभव असेल त्यांचा. तर बॉन्डिंग खूप चांगलं आहे. तिकडं आयरे मशीनला पण ते चक्कर मारतात, तर सगळं रिपोर्टिंग त्यांना आम्ही करतो, काही मार्गदर्शन ते आम्हाला सांगतात. मी ॲज अ हेल्पर म्हणून जॉईन झालो होतो. तर मला आयरे सरांनी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी दिल्या, तर त्याच्यातून मला खूप शिकायला भेटलं, आणि वेळोवेळी मला त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे माझी जी ग्रोथ झाली, त्याच्यामुळे मला असं कधी मनात नाही आलं का AMT ग्रुप सोडून जावं. नवीन काम शिकवत असताना सर स्वतः माझ्या मागे उभे राहायचे मशीनवर आणि मला काम शिकवायचे. सर थँक्यू म्हणण्या इतका मी मोठा नाही झालेलो. तुमच्याकडून जे मला शिकायला भेटलं, तुम्ही जे मला घडवलं, त्याच्याबद्दल थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे माझ्यासाठी. माझे आयुष्य AMT परिवारासोबत जोडल्या गेल्याने एक वेगळ्या वळणावर गेलं. आज जे तुमच्यासोबत मी आजपर्यंत इथं आहे, जो घडलो, त्याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. असेच आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या, हेच मी देवाकडे प्रार्थना करेन. हॅट्स ऑफ टू हिम, हिज लीडरशिप, हिज लॉंग टर्म विजन. म्हणजे त्यांना बघितलं ना तरी आम्ही असं चार्ज होऊन जातो. म्हणजे आता पण देर आर गुजबम्स ऑन माय बॉडी की आहिरे सर असं कधी जरी आठवले ना तरी अ पर्सन हू विल नेवर गेट टायर्ड. नाही वैभवी, आपण हे एवढं छान केलं तरी आपल्याला अजून करायचं आहे. म्हणजे असं वाटतं की सर तुम्ही कधी थकणार आहे का, कधी सांगायला कधी कंटाळा करणार आहे का. नो, कधी पण. त्यांचं ऑपरेशन झालं आम्ही तेव्हा भेटलो, दे वे नॉट वेल तेव्हा आम्ही त्यांना भेटलो, पण ते कायम उत्साही असतात. कायम काहीतरी नवीन गोष्ट त्यांच्या डोक्यात चालू असते. तो माणूस थांबायचं कधीच विचारच नाही करत. सगळं जरी असलं तरी पण त्यांची भूक ती संपतच नाही. ही ऑलवेज वॉन्ट्स टू डिस्कवर न्यू थिंग्स. आणि ही इज ते केमिस्ट्रीमध्ये म्हणता ना, तो एक मधला फोर्स असतो, तो सगळ्यांना धरून ठेवतो. तसं ही इज अट्रॅक्टिंग ऑल द ॲटम्स, मॉलिक्युल्स इन दिस ऑर्गनायझेशन. फर्स्ट ऑफ ऑल आय एम प्राऊड ऑफ आहिरे सर, द वे ही moves in the society.
म्हणजे एखाद्या जंगलात एखादा असं सिंह कसा असा मस्त ऐटीत फिरत असतो ना, सो वेन एव्हर आय सी हिम इन CII ग्रुप किंवा नीमा एमा, तर त्यांच्यासाठी असं आहे, ही गोज ऑन रायडिंग हायर अँड हायर. म्हणजे आता हे ग्रुप्स तर रुटीन झाले वेगवेगळे, आता हे असोसिएशन ते असोसिएशन. सो त्या कॉन्फिडन्सनी, त्या एक्सपिरियन्सनी ते जेव्हा ह्या सोशल फोरम्समध्ये जातात, नेटवर्किंग करतात, दॅट इज रिअली कॉल्ड अ टाईट मुवमेंट फॉर अस डेफिनेटली. जसं आपण एक बघतोय की कंपनीच्या आत आणि कंपनीच्या बाहेर अहिरे सरांनी त्यांच्या स्वतःचं प्रोडक्टचं, कंपनीचं ब्रँडिंग या लेवलवर नेऊन ठेवलेलं आहे की आज मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जस्ट नाव जरी काढलं तरी होता का हा नंदू अहिरे का, म्हणजे असं नाव येतं पुढे. अहिरे सरांचं कसं होतं, त्यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की हे तुम्हाला येतं की नाही येत, ते डायरेक्ट आपल्या अंगावर टाकून देतात, मग तुम्ही काही करात, म्हणजे ते ऑटोमॅटिकली आपण शिकून घेतो त्या सगळ्या गोष्टी. थँक्यू सर. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की तुम्ही म्हणजे सगळ्या कामं अंगावर टाकून देता अँड देन यू हॅव टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. तो थँक्यू फॉर ऑलवेज सपोर्टिंग अस अँड बिंग अ फादर फिगर टू अस. थँक्यू सो मच. ही माझ्यासाठी त्यांची वडीलधारी म्हणून जी काही इमेज आहे की मी त्यांना माझ्या वडिलांच्याच जागी बघते, ही खूप मनापासून आहे. अगदी लीडर कसा असावा, तो आपल्यासोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणारा असावा आणि तुम्ही निश्चितच तसे आहात. आमच्या आयुष्यात तुमचं स्थान खूप मोठं आहे आणि अनेक संधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून देत आहात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.